नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रियाची कशी वाट लागत आहे. सगळीकडून प्रियाचा बँड वाजणार आहे आणि प्रियाच आता या केसमध्ये अडकली जाणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे. प्रियाच्या विरोधात अटक वॉरंट निघणार आहे आणि प्रिया आता या सगळ्यामध्ये अशी अडकली जाणार आहे की त्यातून ती कशी सुटेल हे मात्र खूप अवघड होणार आहे. कारण रविराजांनीही आता प्रियावर विश्वास ठेवणं बंद केलेलं आहे. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की अर्जुन हा कोर्टामध्ये कधीच खोटे साक्षी पुरावे देणार नाही. मला खात्री आहे की अर्जुनने जे काही केलेलं आहे ते सगळं खरं आहे असं म्हणत आता कोर्टातून घरी आल्यानंतर रविराजांनी प्रियावरती जी फायरिंग केलेली असते त्यामुळे प्रियाची मात्र जाम वाट लागलेली असते. तर इकडे दामिनी जी आहे ती साक्षीला आता विचारत असते की नक्की काय झालं होतं. मी तुला सांगितलं होतं ना, माझा हा प्लॅन होता, तुला माहित नाहीये का? तू कोणाचं ऐकून हे सगळं केलेलं आहे? कोण जबाबदार आहे? तुझ्या या वडिलांनी सांगितलं का तुला? असं म्हणत दामिनी साक्षीला विचारत असते आणि साक्षी मात्र उत्तर देते. साक्षी तेव्हा बोलते की मला हे सगळं प्रियाने बोलायला सांगितलं. दामिनी म्हणते ती मूर्ख आहे, तू डोक्यावर पडलेस का? मी तुला यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे, पण तू हे काय केलेलं आहे तुला कळतंय का? असं दामिनी बोलायला सुरुवात करते. तेव्हा मात्र आता साक्षीच्या लक्षात येतं प्रियाने काय गोंधळ घातलेला आहे आणि त्याचबरोबर प्रियामुळं साक्षी याच्यामध्ये अडकली गेलेली आहे ही गोष्ट मात्र आता साक्षीच्या लक्षात आलेली असते. दामिनी मात्र भयानक चिडलेली असते आणि ती म्हणत असते तुझी अक्कल चालत नव्हती का? तू काय करून बसलेली, तुला कळत नाहीये का? असं म्हणत दामिनी तिच्यावरती आरोप करत असते, तिला बोलत असते. तरीही साक्षी आता शांतच असते. साक्षी काहीच बोलत नाही आणि दामिनी मात्र तिला घालघाल शिव्या घालत असते. तेव्हा महिपत म्हणत असतो की हे सगळं तू त्या मूर्ख प्रियाच्या सांगण्यावरून केले, या सगळ्याला ती जबाबदार आहे, तिने सांगायला सांगितलेलं तुला हे सगळं? तेव्हा साक्षी सांगू लागते की हो, तिने सांगायला सांगितलं होतं. आता मात्र दामिनीच्या पायाखालची जमीन सरकते. दामिनी म्हणते की शिखरे, आत्ताच्या आत्ता त्या प्रियाला फोन करायचा आणि ते बोलवायचं. ती माझ्या समोर आली पाहिजे. मी शांत राहणार नाही. ती आत्ताच्या आत्ता कुठे आहे ना, तिथून तिला बोलवून घ्यायचं आणि तिचं काय आहे ना ते मी बघणार आहे. असं म्हणत आता दामिनी मात्र भयानक चिडलेली असते आणि दामिनीने सांगितलेलं असतं की तिला बोलवून घ्यायचं आहे आणि तिची वाट कशी लावायची याचं प्लॅनिंग आता दामिनी करत असते. दामिनीला राग आलेला असतो कारण प्रियामुळं आज ह्या केसला वेगळं वळण लागलेलं असतं. कारण साक्षीला व्यवस्थित पद्धतीने समजवलेलं होतं दामिनीने आणि तरीही साक्षीने आता जो मूर्खपणा केलेला असतो त्यामुळं दामिनी मात्र भयानक अशी चिडलेली असते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की दामिनी म्हणत असते की आता बस, आता शांत राहणार नाही आणि मग दामिनीच्या डोक्यात पुढचा प्लॅन सुरू होतो. दामिनी इकडे महिपतला बोलू लागते की आता या सगळ्यातून जर साक्षीला वाचवायचं असेल तर आपल्या डोक्यात नवीन प्लॅन आपल्याला केला पाहिजे. कारण साक्षीचा दुसरा मोबाईल त्या लोकेशनला होता हे तर आपल्याला माहिती आहे, पण जर आपण असा प्लॅन केला तो मोबाईल आहे साक्षीने प्रियालाच वापरायला दिलेला होता हे जर आपण सांगितलं तर मात्र आपल्याला एक नवीन असा प्लॅन वर्क करता येईल. इकडे सरंजामे जो आहे तो आता बातम्या बघत असतो कारण या आश्रम केसचा इन्चार्ज हा इन्स्पेक्टर सरंजामे होता आणि आता त्याच्यावर संशयाची सुई आलेली आहे आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सरंजामेमुळे पुढे आलेल्या आहेत किंवा या सगळ्याला सरंजामे जबाबदार आहे हे सगळं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता सरंजामे बातम्या बघत बसलेला असतो आणि नेमकं त्याच वेळेस तिथे एंट्री होते ती म्हणजे सायली आणि अर्जुनची. सायली आणि अर्जुन तिथे पोहोचलेले असतात आणि सायली अर्जुन दोघंही आलेले असतात. तेव्हा बातम्यांमध्ये असं सांगितलं जात असतं की या सगळ्यामध्ये आता सरंजामे जे आहेत यांच्याकडे संशयाची सुई ओढलेली आहे आणि त्यांच्या बाबतीत आता नक्की काय होणार आहे, सरंजामे यामध्ये कसे सामील होते, या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने घडलेल्या आहेत हे सगळं बोलणं आता सुरू झालेलं असतं. अर्जुन आता सरंजामेच्या समोर अख्खी फाईल घेऊन आलेला असतो आणि अर्जुन सरंजामेला म्हणत असतो की मला कळलं पाहिजे, म्हणजे तुम्ही काय करायचंय हा निर्णय तुमचा असणार आहे, त्याच्यावरती मी तुम्हाला जबरदस्ती करणार नाही. फक्त मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की तुम्ही आता माझ्या बाजूने बोलणार आहात का? जर का तुम्ही आमच्या बाजूने बोलला आणि तरच तुम्हाला मी यातून वाचवू शकतो, अन्यथा तुमच्या बाबतीतले हे सगळे पुरावे मी कोर्टामध्ये सादर करणार आहे. तेव्हा मात्र आता सरंजामेच्या पायाखालची
तशी जमीन सरकते आणि सरंजामे म्हणतो की चालेल, मी या सगळ्यामध्ये तुमची मदत करायला तयार आहे. हे सगळं आता सरंजामे सांगत असतो. इकडे त्यानंतर अर्जुन आणि सायली आता सरंजामेकडून साक्ष घेऊन आता सरंजामे काय बोलणार आहे या सगळ्या गोष्टी आता अर्जुन आणि सायलीच्या हाती असतात. आणि त्यानंतर ते दोघं जणही रविराजला त्याच्या ऑफिसमध्ये भेटायला येतात. रविराजला अर्जुन एक पेनड्राईव्ह देतो आणि म्हणतो, सिनियर, तू तन्वीवरती खूप विश्वास ठेवत आहे आणि तो अंधळा विश्वास आहे. एक वकील म्हणून जेव्हा तू बोलशील आणि वागशील तेव्हा तुला कळेल की तन्वीने नक्की काय काय केलेलं आहे, असं रविराजला अर्जुन सांगू लागतो. तेव्हा रविराज म्हणतो की अर्जुन, मान्य आहे मला, मी एक बाप म्हणून बघत आहे त्या दृष्टीने, पण आज मला पटलेलं आहे की प्रत्येक वेळेस तू तन्वीच्या बाबतीतले पुरावे सादर करत आहे आणि आम्ही सगळेजण तुला विश्वासात घेत नाही, तुझ्यावर विश्वास ठेवत नाही. तू पुराव्यानिशी जरी सांगितलं तरीही आम्ही तन्वीच्या बोलण्यात येतो आणि तन्वी ही खोटं वागत असते, ही गोष्ट आमच्या लक्षात आलेली आहे. तरीही माझं बापाचं काळीज आहे ना, त्यामुळं हा सगळा प्रॉब्लेम होतोय. तेव्हा अर्जुन म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव सिनियर, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. आणि तो जो व्हिडिओ आहे, प्रिया महिपतच्या घरी गेलेली असते, तो जो व्हिडिओ आहे तो अर्जुनने आता रविराजच्या हातात दिलेला असतो आणि सांगितलेलं असतं की हे बघ. रविराज जेव्हा तो व्हिडिओ पाहतो तेव्हा अर्जुन म्हणतो, बघितलं सिनियर, तू तन्वीवरती एवढा विश्वास ठेवलेला होता, पण तन्वीनं काय केलेलं आहे? तन्वीने सरळ सरळ आपली फसवणूक केलेली आहे. इतके दिवस झालं मी तुम्हाला सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तन्वी जी आहे ती महिपतच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, पण तुम्हाला सगळ्यांना असं वाटत आहे ते म्हणजे की तन्वी खरं बोलते. पण आज मी पुन्हा एकदा तुला सांगू इच्छितो की हे सगळं जे काही घडत आहे ते सगळं हे वेगळ्या पद्धतीने घडत आहे आणि आता या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. तेव्हा मात्र इकडे अर्जुनने या सर्व गोष्टी समोर आणलेल्या असतात आणि रविराजला धक्का बसतो. रविराज अर्जुनला विचारतो, मग तुला माझी मदत काय हवी आहे? तेव्हा मात्र अर्जुन सांगतो की मला लवकरात लवकर तन्वीचे कॉल रेकॉर्डिंग हवे आहेत, कॉल डिटेल्स हवे आहेत. आणि मग रविराज हा अर्जुनला कॉल डिटेल्स देतो. इकडे प्रिया जी आहे ती आता घरातून बाहेर पडणार असते आणि ती नागराजला सोबत घेऊन जाते, कारण तिला बाहेर जायचं आहे. आणि तेव्हा घरात प्रतिमा आणि त्याचबरोबर सुमन दोघेही असतात. त्या दोघी जणी म्हणत असतात की नाही, तू बाहेर जायचं नाही, पण ही मात्र ऐकायला तयार नसते. हिचं म्हणणं असतं की का, मला जायचंय आणि नागराज काका माझ्यासोबत आहे ना, त्याच्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीने तिचं बोलणं वागणं चाललेलं असतं. इकडे सायली आणि अर्जुन दोघंही जाम खुश झालेले असतात, कारण त्यांना समजलेलं असतं की आता जेव्हा कॉल रेकॉर्डिंग कोर्टामध्ये दिले जाणार आहेत तेव्हा मात्र प्रियाची वाट लागणार आहे. कारण प्रियाने आतापर्यंत जे काही कांड केलेलं होतं ते कांड तर समोर आलेलं आहेच, पण प्रिया किती खोटं वागू शकते ही गोष्ट मात्र आता सगळ्यांच्या समोर येणार असते. प्रियाने आतापर्यंत सगळ्या गोष्टी खोटं वागूनच केलेल्या आहेत. तेवढ्यात मधुभाऊ तिथे येतात आणि म्हणतात की खरंच जावई बापू, मला ना कधी वाटलंच नव्हतं की अशा पद्धतीने काहीतरी होईल किंवा अशा पद्धतीने गोष्टी घडतील. ही गोष्ट माझ्या लक्षातच आलेली नव्हती, पण मागं काही दिवसांमध्ये मी तुमच्याशी चुकीचा वागलेलो होतो. अर्जुन म्हणतो की काळजी करू नका मधुभाऊ, आता लवकरच आपण ही केस जिंकणार आहोत आणि सगळं जे काय आहे ते आपल्या आता म्हणण्याप्रमाणे असणार आहे आणि तुमचे छोटी मुलं तुमच्या सोबत असणार आहेत आणि आश्रम सुद्धा तुमच्या ताब्यात असणार आहे. या पद्धतीच्या सर्व बोलणं चाललेलं असतं. आता प्रियाला बोलवलेलं असतं. मग महिपत, त्याचबरोबर प्रिया आणि दामिनी मात्र भयानक चिडलेली असते. आल्या आल्या प्रियाला म्हणते, तू डोक्यावर पडलीस का? नाही, तू जर वकिलाची डिग्री घेतली असशील तर तूच लढ नाही केस, मला कशाला मध्ये आणलेलं आहे? आणि तेव्हा प्रिया म्हणते की तुम्ही तसंच करणार होता. तेव्हा दामिनी म्हणते, काय माकडाची गोष्ट सांगतेस का साक्षीला? माकड तिच्या पिलांना सुद्धा जेव्हा तिच्या तोंडात नाकातोंडात पाणी जाईल तेव्हा तिच्या पिलांना सुद्धा पायाशी घेतं. बरं ठीक आहे, असं म्हणत दामिनी खणखणीत अशी प्रियाच्या वाजवते. तेव्हा प्रियाला कळायचं बंद होतं, हे सगळं काय झालं? म्हणजे प्रियाला असं वाटलंच नव्हतं की असं काहीतरी होईल. आणि दामिनी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तू साक्षीदार आहेस ना, तेवढ्या पुरतं लिमिटेड राहायचं आहे. आणि तुझ्या बाबतीत जर पुन्हा तू असं काही केलं तर तुझी मी कशी वाट लावेल ना, याचा विचारही तू करू शकणार नाहीस. असं म्हणत दामिनी जी आहे ती भयानक अशी चिडलेली असते. आणि महिपत तर बंदूक काढूनच तिथं असतो आणि प्रियाला म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, माझ्या मुलीला वाचवण्यासाठी मी काय करू शकेल ना, याचा विचारही तू करू शकत नाहीस. त्यामुळं आता कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे, दामिनीबाईंनी जे सांगितलेलं आहे ते ऐकायचं आहे. त्या व्यतिरिक्त एकही गोष्ट तू साक्षीला सांगण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे, एवढं लक्षात ठेव. आणि त्यानंतर प्रियाला सांगितलेलं असतं की तू पुन्हा अजिबात मध्ये चोंबडेपणा करायचा नाही आणि प्रियाला ठणकावून सांगितलेलं असतं. आणि त्यानंतर
दामिनी जी आहे तिला जायला सांगते आणि त्यानंतर मग साक्षीला बोलावून घेतलं जातं. आता दामिनी, महिपत त्याचबरोबर साक्षी यांच्यामध्ये बोलणं सुरू झालेलं असतं. प्रियाला तर तिथं त्यांनी घालवलेलं असतं. प्रिया आता घरी आलेली असते. तेव्हा दामिनी म्हणत असते की आत्ता माझ्या डोक्यात क्लिक होतंय, म्हणजे ही जी मुलगी आहे ती असं सांगत आहे की सायलीने खून केलेला नाही. मग आपण काय करायचं, ही जी प्रिया आहे ना हिला आपण अडकूया. कारण आतापर्यंत दामिनीला ह्या गोष्टी कळलेल्या असतात की प्रिया ही रविराज किल्लेदार यांची मुलगी नाही, तर तिला महिपतने प्लांट केलेला आहे, महिपतने आणलेला आहे. आणि त्यामुळं आता दामिनी मात्र म्हणत असते की आता एकच संधी आहे आणि त्या संधीचं आपल्याला सोनं करून घ्यायचं आहे. तेव्हा महिपत म्हणू लागतो, म्हणजे नक्की काय करावं लागेल असं महिपत विचारत असतो. आणि तेव्हा मात्र दामिनी इकडे सांगायला सुरुवात करते की आपल्याला एकच गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे की ही जी मुलगी आहे हिला आपण अडकवायचं. तेव्हा साक्षीला ती म्हणते की तू असं कर, तुझा जो मोबाईल आहे ना तो मोबाईल आता तू तिला वापरायला दिला होता ही गोष्ट कोर्टाच्या समोर सांगायची. तेव्हा मात्र इकडे साक्षी म्हणते की ते चालू शकेल का? तेव्हा दामिनी म्हणते की हो, मी सांगते ना तेवढंच ऐकायचं, त्या व्यतिरिक्त कोणाचा ऐकून एक शब्दही बोलायचा नाही. आणि मग ठरल्याप्रमाणे चाललेलं असतं. आणि मग कोर्टामध्ये आता साक्षीला बोलवलं जातं. दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये बोलवलं जातं. तेव्हा अर्जुनने आता तो मुद्दा उघडलेला असतो की हिच्याकडे 2 मोबाईल होते. तेव्हा साक्षी सांगते की त्यातला एक मोबाईल मी प्रियाला वापरायला दिलेला होता, कारण तिचा मोबाईल बंद आहे असं तिने मला सांगितलेलं होतं. झालं तिथंच आता प्रियाची वाट लागते. मग अर्जुन प्रियाला बोलवतो. प्रियाला विचारू लागतो की तुमचा मोबाईल बंद पडलेला होता का? तेव्हा प्रिया सांगते की हो, माझ्या फोनमधून आवाज येत नव्हता. आता प्रियाला दामिनीने हे सगळं बोलायला सांगितलेलं होतं आणि मग प्रिया त्या पद्धतीने बोलत असते. आणि त्याचबरोबर प्रिया जी आहे ती आता अडकत चाललेली असते. म्हणजे प्रिया इतके दिवस साक्षीदार म्हणून तिथं राहत होती, पण आता प्रिया वेगळ्याच पद्धतीने अडकलेली असते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की आणखी काही पुरावे आहेत ते मला कोर्टाला सादर करायचे आहेत. ही जी प्रिया मधुकर आहे ती प्रत्येक वेळेस महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. आता मला सांगा की हिची साक्ष आपण ग्राह्य कशी धरायची? मला तर आता असं वाटत आहे. अर्जुन बोलायला सुरुवात करतो. अर्जुन मग ते पुरावे कोर्टाच्या समोर सादर करतो की याच्या आधीही तिने महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होती, म्हणजेच 13 जून 2023च्या आधीही तिचे 2 महिन्यापूर्वी कॉन्टॅक्ट झालेले आहेत. हे सगळं अर्जुन बोलत असतो. आणि तेव्हा मात्र प्रियाची वाट लागत चाललेली असते. प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय घडतंय, कारण या सगळ्यामध्ये आपण का अडकले जातोय, कारण नसताना आपण का यामध्ये ओलं जातोय, हा प्रश्न प्रियाला पडलेला असतो. आणि प्रिया मात्र घाबरगुंडी उडालेली असते. इकडे प्रियाला माहितीच नसतं की तिचे कॉल डिटेल्स आहेत ते रविराजने अर्जुनला दिलेले आहेत. या बाबतीत प्रियाला काहीच माहिती नसतं, कारण रविराजला अर्जुनवरती विश्वास बसलेला असतो. म्हणून अर्जुन आणि रविराज या दोघांनी एकमेकांची भेट घेत या सगळ्या गोष्टींचा खुलासा केलेला असतो आणि ते कॉल डिटेल्स हे अर्जुनला मिळालेले असतात. आता एवढं सगळं झालेलं असतं, परंतु तेव्हा मात्र इकडे अर्जुन ज्या पद्धतीने या सर्व गोष्टी हँडल करण्याचा प्रयत्न करत असतो आणि कोर्टामध्ये जेव्हा अर्जुनने ते कॉल डिटेल्स सादर केलेले असतात तेव्हा मात्र अर्जुनने हे सगळं जेव्हा समोर आणलेलं असतं तेव्हा दामिनी तर आता दामिनीसाठी ह्या सर्व गोष्टी सोप्याच झालेल्या असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की हिची साक्ष ग्राह्य धरण्यात येऊ नये, कारण तिने आधीपासून त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होती. सायलीला सुद्धा धक्का बसलेला असतो. सायलीला माहितीच नसतं की या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडणार होत्या, या सगळ्यामध्ये असं काहीतरी होणार होतं, याबद्दल सायलीलाही काहीच माहिती नसतं. आणि मग अर्जुनने तिथे आता बँड वाजवायला सुरुवात केलेली असते आणि तो म्हणजेच इकडे प्रियाचा. आणि इकडे रविराजांनाही धक्का बसलेला असतो, कारण आता तिथे प्रिया आहे ना तिने स्पष्ट सांगितलेलं असतं की हो, तो मोबाईल मला तिने दिलेला होता. आणि प्रिया स्वतःच अडकत चाललेली असते. तेव्हा दामिनी जी आहे ती सायलीला बोलवते आणि सायलीला काही प्रश्न विचारू लागते. सायलीला म्हणते की तुमच्या आश्रमामध्ये असा भारीचा मोबाईल वापरणारं कोणी होतं का? तेव्हा सायली म्हणते की नाही, आमच्या सगळ्यांकडेच आमच्या आश्रमामध्ये सध्या खायचेच वांदे होते, तर कोणाला चैनी करण्यासाठी पैसे मिळणं अवघड होतं. आणि मग त्याचबरोबर बोललं जात असतं. सायली सांगत असते, पण प्रिया मात्र तिला फॅन्सी कपडे त्याचबरोबर फॅन्सी वस्तू घेण्याची, महागाच्या वस्तू घेण्याची खूप हौस असायची, म्हणून तिने आश्रमातले पैसे सुद्धा चोरून न्यायचे. त्यानंतर आता पुन्हा प्रियाला बोलवलं जातं आणि प्रियाला विचारलं जातं की प्रिया म्हणजे तन्वी सुभेदार, तुम्ही सांगा नक्की काय झालेलं होतं, नक्की त्या दिवशी तुम्ही
सांगताय त्याप्रमाणे साक्षीचा मोबाईल तुमच्याकडे होता? तेव्हा प्रिया म्हणते की हो. आणि मग प्रियाला विचारलं जातं की आणखी तुम्हाला काही गोष्टी विचारण्यात येत आहे. आता जर पुन्हा तुम्ही खोटं बोललात तर तुम्हाला जेलमध्ये टाकलं जाईल चौकशीसाठी, एवढं लक्षात ठेवा. आता दामिनीचा प्लॅन वर्क व्हायची वेळ आलेली असते. आणि मग आता तिसरी व्यक्ती मधुभाऊंचं तर म्हणणं आहे की त्यांच्या डोक्यात मारलेलं होतं अर्जुनने, ते रिपोर्ट कोर्टाच्या समोर सादर केलेले असतात आणि सांगितलेलं असतं की हे मधुकर पाटील यांचे रिपोर्ट आहेत, यांच्या डोक्यामध्ये वार केलेला होता आणि त्याचबरोबर ते बेशुद्ध पडलेले होते. आता पुढचा मुद्दा राहतो तो म्हणजे जर मधुकर पाटील बेशुद्ध पडलेले होते तर तिथं ज्या गोष्टी घडलेल्या होत्या त्या, आणि विलासचा खून झाल्यानंतर 1 तासांनी विलासच्या मोबाईलवरून मेसेज येणं, पोलिसांना मेसेज आलेला आहे तो म्हणजेच की माझ्या जीवाला धोका आहे, हा जो मेसेज आहे तो विलासच्या मोबाईलवरून आलेला. आता मधुकर पाटील तर बेशुद्ध होते. पोलीस जेव्हा पोहोचले त्यानंतर मधुकर पाटील तिथे शुद्धीवर आलेले आहेत. म्हणजेच हा मेसेज कोणी केलेला आहे तर प्रियाने केलेला आहे. हे सगळं घडत असतं आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं होतील असं स्वप्नातही वाटलेलं नव्हतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा अशा पद्धतीने सर्व सुरू झालेलं असतं तेव्हा मात्र प्रिया आता तिथे अडकत चाललेली असते. आणि मग दामिनी उठते आणि ती म्हणते की झालं तर आता अर्जुन सुभेदार यांनीच कोर्टाला सांगितलेलं आहे ते म्हणजेच की प्रिया मधुकर ह्या खरंच बोलत आहेत का खरं, कारण त्या जर आहेत त्या साक्षीच्या कॉन्टॅक्टमध्ये होत्या आणि त्या स्वतः तिथं होत्या, साक्षीचा मोबाईल त्यांच्याकडे होता. मग दामिनी बोलायला सुरुवात करते की हा खून प्रिया मधुकर म्हणजेच प्रिया सुभेदार यांनी तर केलेला नाहीये ना. दामिनी जेव्हा हा मुद्दा काढला जातो तेव्हा प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते आणि तेव्हा साक्षी सांगायला सुरुवात करते की साक्षीला बोलवलं जातं आणि साक्षीला विचारलं जातं की तुमच्याकडून उत्तर हवं आहे, नक्की काय घडलेलं होतं. आणि मग साक्षीला विचारलं जातं तेव्हा साक्षी सांगते की हो, हा खून जो आहे तो मी केलेला नसून तो प्रियाने केलेला आहे आणि माझा मोबाईल तिच्याकडे होता आणि म्हणूनच हे सगळं अशा पद्धतीने बोलण्यात आलेलं आहे, मी तिथे नव्हतेच असं साक्षी सांगत असते. आणि तेव्हा मात्र दामिनीने आता साक्षीने जो मुद्दा सांगितलेला होता की मी आश्रमात नव्हते त्या मुद्द्याचा वापर केलेला असतो आणि तिथे मात्र आता प्रियाची वाट लावलेली असते. कारण प्रियाला सुद्धा कळायचं बंद झालेलं असतं, कारण साक्षीने ऐनवेळी कोर्टात आता फिरून प्रियाच्या विरोधात साक्ष दिलेली असते. म्हणजे जर यामध्ये प्रिया अडकली तर अर्जुन केस हरणार नसतो तर दामिनी सुद्धा केस हरणार नसते, कारण 2 प्रतिष्ठित वकील एकमेकांच्या विरोधात लढत असतात. आणि मग असं पहिल्यांदाच होणार असतं जो आय विटनेस आहे त्यांनीच गुन्हा केलेला आहे आणि त्याचबरोबर तो दुसऱ्या माणसांना अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. त्या क्षणी प्रिया म्हणायला सुरुवात करते की अगं साक्षी काय बोलतेस तू, तुला कळतंय का, खून तर तूच केलेला आहे. तेव्हा साक्षी म्हणत असते अगं किती खोटं बोलशील, माझा मोबाईल मी तुला दिलेला होता, मी तिथं नव्हते आणि त्याचबरोबर हे सगळं जे काय आहे या सगळ्यामध्ये तू जबाबदार आहे असं साक्षी बोलायला सुरुवात करते. अगं तुम्हाला सांगितलं सुद्धा होतंस की तुला मधुभाऊंचा त्रास होतो आणि तुला पैसे हवे होते, तू मला फक्त एवढंच म्हणाली होती की जर मी असं मधुभाऊंना अडकवलं म्हणजे मधुभाऊंनाच तुला मारायचं होतं, म्हणून तर ह्या सगळ्या गोष्टी तू केलेल्या होत्यास ना, मधुभाऊंना मारण्याचा तुझा प्लॅन होता असं साक्षी कोर्टासमोर सांगत असते. आणि साक्षीने प्रियाच्या विरोधात बोलून खूप मोठा बॉम्ब फोडलेला असतो आणि प्रिया आता अडकत चाललेली असते. प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय घडतंय आणि ते दामिनीने तर प्रियाला पूर्णपणे अडकवलेलं असतं आणि अर्जुन मात्र खरं मजा बघत असतो. कोर्टामध्ये आता वेगळाच धमाका सुरू झालेला असतो आणि कोर्टामध्ये साक्षी आणि प्रिया दोघीही एकमेकींवरती आरोप करत असतात. आणि मग इकडे प्रिया मधुभाऊंना विचारते की मधुभाऊ तुम्ही सांगा ना, अहो साक्षीने गोळी चालवली. तेव्हा मधुभाऊ म्हणतात मी तर बेशुद्ध पडलेलो होतो, मला नाही माहिती. आणि मधुभाऊंनी सुद्धा आता त्यावेळेस साक्ष फिरवलेले असते. मधुभाऊ बहात असतात गेली 2 वर्ष या प्रियामुळे आपल्याला त्रास झालेला आहे आणि आता आईच्या बाजूने कशासाठी बोलायचंय. अर्जुनने जो मुद्दा काढलेला असतो तोच विचारपूर्वक काढलेला असतो आणि त्या दोघी जणी अक्षरशः कोर्टात भांडत असतात. आणि आता प्रिया म्हणत असते की मी तुझ्या विरोधात साक्ष देऊन खरंच गुन्हा केलेला आहे असं प्रिया म्हणत असते. आणि तेव्हा मात्र आता कोर्टाच्या समोर सत्य आलेलं असतं. साक्षी म्हणत असते की या प्रियानेच खून केलेला आहे, कारण मी तिथं नव्हतेच, माझा मोबाईल तिच्याकडे होता आणि जेव्हा तिचा मोबाईल दुरुस्त झाला त्यानंतर तिने मला माझा मोबाईल परत केलेला आहे असं साक्षीने कोर्टामध्ये सांगितलेलं असतं. आता अर्जुनने तर या गोष्टीची मजा घेतलेली असते आणि आता जज साहेब सांगतात की प्रिया म्हणजे तन्वी सुभेदार यांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घ्यावं आणि त्यांची कसून चौकशी करण्यात यावी. आता इथे अर्जुन आणि त्याचबरोबर दामिनी हे दोघंही जिंकलेले असतात आणि प्रिया मात्र यामध्ये आता खोटं बोलणारी प्रिया अडकलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.